9th स्टँडर्डचा इंग्लिशचा हा पेपर आहे जो मी तुमच्यासमोर पूर्ण बऱ्यापैकी सोडवलेला आहे. जो माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातून आहे, तळेगाव दाभाडे इथे राहते. तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय मला सांगा आणि या पेपरचा तुम्हाला उपयोग होतोय की नाही तेही मला कळवा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे डू ॲज डायरेक्टेडचा. याच्यामध्ये हिचे 8 गुणांसाठी हा प्रश्न असतो आणि प्रत्येक प्रश्नात साधारण 2 गुण असतात. सो कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. योग्य अल्फाबेट टाकायचा आणि शब्द तयार करायचा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं काय आहे? रॉक. सो सी मिसिंग आहे. बॉर्न आर मिसिंग आहे. स्लीप सो इथे एल मिसिंग आहे. वॉटर आणि टी मिसिंग आहे. ठीक आहे. सेकंड आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर इथे पीस, कलर, आर्टिस्ट, स्पेस. तर इथे आर्टिस्ट पहिला येणार आहे, कलर सेकंड, थर्ड पीस येणार आहे आणि फोर्थ स्पेस येणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे ABCDच्या क्रमानुसार असतं. थर्ड आहे क्वेश्चन पंक्च्युएट द फॉलोइंग. तर ह्याला पंक्च्युएशन मार्क्स द्यायचे. तर कसं द्यायचं पंक्च्युएशन मार्क्स, त्याचे काही रूल्स आहेत ते तुम्हाला मी आता इथे सांगते. सो क्वेश्चन बघा, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हाऊस हॉर्स ही सेट. सो इथे सुरुवात करताना काय करायचंय, जे संभाषण असतं, जे बोललं गेलं असतं ते आपण काय करायचंय, डबल इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह टाकायचंय आणि सुरुवात कायम कॅपिटल लेटरनं करायची आणि त्याच्यानंतर कोण बोलतं हे सांगण्यासाठी कॉमा देऊन आपण त्याविषयी व्यक्तीचं नाव टाकायचं किंवा जे पुढे दिले ते लिहायचं आणि फुल स्टॉप द्यायचं. इतकं सोपं आहे. सेकंड वाक्य, व्हॉट वेअर द 3 क्वेश्चन्स. ओके. तर इथे हा पूर्णपणे संभाषण केलेला भाग आहे की 3 प्रश्न काय होते, कुणी संभाषण केलं आपल्याला माहिती नाही, पण काय संभाषण केलं माहितीये. सो हे सगळं आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकणार आहोत आणि सुरुवात आपण कॅपिटल लेटरनं करणार. इथे प्रश्न विचारल्यामुळे क्वेश्चन मार्कच्या नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करायचा आहे. Question 4. Write 4 small words, minimum 3 letter each, using the letters given word. Commercialization. ओके. ते व्यापारीकरण. आता इथे आपण काय करतोय की या शब्दाचा पासून आपण साधारण 4 शब्द तयार करायचे, ज्याचे 3 अल्फाबेट असलेले शब्द तरी असले पाहिजे. सो इथे बघा, कम, नेशन, इयर आणि कॅट हे शब्द होतात. अजूनही तुम्ही भरपूर शब्द तयार करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. रिलेटेड वर्ड्सचा प्रश्न आला तर एक लक्षात ठेवा, त्या शब्दाशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे असतात. सो इथे आपण लिहिणार सोल्जर्स, रायफल, ब्रेव्ह, बटालियन किंवा मेडल पण लिहू शकता. म्हणजे तुम्हाला आणखीन एक शब्द दिलाय मी, आणि युनिफॉर्म. पुढचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन नाउन. आता इथे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला वर्ड चेन कशाची दिलेली आहे विचारली आहे. तर इथे तुम्ही स्ट्रीम या शब्दाची वर्ड चेन कम्प्लीट करायची आहे आणि स्पष्ट सांगितलंय की बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड, म्हणजे शेवटच्या शब्दापासून सुरुवात करायची आहे. आपण इथे शेवटचा अल्फाबेट घेतले, स्ट्रीम, चॅम, मॅट, टेबल, इयर आणि रिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युअर ओन युझिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. ओके. ही स्टँड्स इन फ्रंट ऑफ माय हाऊस. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. माय विलेज इज अ ब्युटिफुल प्लेस फॉर पिकनिक असं म्हटलं तरी पूर्ण होणार आहे. ॲड अ प्रिफिक्स और सफिक्स. तर इथं कम्प्लीट आहे, कम्प्लीटला इनकम्प्लीट IN प्रिफिक्स टाकू शकता आणि लकीला लकीली LY पुढे टाकू शकता किंवा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. तर तुम्ही म्हणू शकता आय कम्प्लीट माय ग्रॅज्युएशन किंवा आय कम्प्लीट माय 9th स्टँडर्ड. आणि लकीचं आय एम सो लकी हे वाक्य सुद्धा पुरेसं आहे. आता इथे क्वेश्चन काय बघा, सेकंड क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. सो इथे आपण पॅसेज पाहून घ्या. द रिचनेस इज रिफ्लेक्टेड पासून तर आहे लेजर टाइम ॲक्टिव्हिटीज. आता याच्यावर आधारित जे प्रश्न आहे ते प्रश्न बघा. प्रश्न तर काय, पहिला प्रश्न तर पूर्णपणे तुम्ही वाचायचं पॅरेग्राफ आणि ट्रू अँड फॉल्स, पण वाचण्याशिवाय पर्याय नाही. 2 मार्काचे असे मिळतील नीट वाचला तर. सेकंड सुद्धा काय, तुम्हाला वेब चार्ट करायचं आहे. द थिंग्स यूज टू प्रिपेअर कलर्स. तर काय काय थिंग्स आलेल्या त्या फक्त लिहायच्या, त्याचे 2 मार्क, 4 मार्क आरामात मिळतील. नीट वाचा. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथे काय म्हटलंय, इथे सेंटेन्स कम्प्लीट करायला सुद्धा तुम्हाला काय करायचंय, पॅरेग्राफनुसारच सेंटेन्स कम्प्लीट करायचे. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट आउटलाईन्स मे व्हॅरी फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट, बट पुढे दिलेलं वाक्य तसं लिहून काढायचं जे पॅरेग्राफमध्ये दिलं ते. बघायचं का तुम्हाला, हे बघा. द गोंड स्टाईल आर्ट वी सी दॅट द आउटलाईन्स मे व्हॅरी लिटल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट, बट इथे आलं की नाही बट,
बटच्या पुढे लगेच लिहायचं द डिझाईन्स दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. फुल स्टॉप येईपर्यंत लिहायचं, हो की नाही. तसंच द डिझाईन्स इन गोंड स्टाईल आर्ट कंटेन, ते कुठे दिसतं हे वाक्य आणि त्याच्या पुढचं वाक्य फुल स्टॉप येईपर्यंत लिहायचं. एवढं सोपं आहे. ते झाले 6 मार्क आरामात मिळतील. आता आयडेंटिफाय द टेन्स काय, म्हणजे काळ ओळखायचं. तर यू विल फाइंड, इथे विल आणि फाइंड आलेला आहे. सो क्रियापदाच्या आधी फक्त विल आले म्हणून सिम्पल फ्युचर टेन्स आहे. आणि रजा फाउंड हिज पेंटिंग्स, इथे रजा फाउंड, तिथे कुठलंही हेल्पिंग वर्ब नाहीये, डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून इथे काय येणार आहे, सिम्पल पास्ट येणार आहे, पास्ट टेन्स. ओके. पर्सन रिस्पॉन्स क्वेश्चन म्हणजे तुमची प्रतिक्रिया द्यायची. त्यामुळे या प्रश्नाला कसं तुम्ही काही लिहा, मार्क मिळतातच मिळतात. राईट फ्यू सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट आर्ट, तुम्हाला आवडणाऱ्या कलेविषयी लिहायचे. सो तुम्हाला जे काय आवडेल ते तुमच्या मनाने लिहा, तुम्हाला याचे मार्क मिळणारच आहेत. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ओके, आपण पॅसेज बघूयात. सो पॅसेज ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट पासून ते वेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. सो इथपर्यंत आहे. आणि याच्यावर पहिला क्वेश्चन काय विचारला आहे, then read the passage and do the activities. To find the following matter, the passage and the copy the missing words. फक्त काय मिसिंग वर्ड्स आलेला आहे याच्यामध्ये, ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट, कुठे कुठे मिसिंग वर्ड्स आले त्यासाठी तुम्हाला पॅसेज वाचणं गरजेचं आहे आणि पॅसेज वाचून तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. सेकंड आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. व्हॉट डू यू नो अबाउट मॅक्सवेल अँड हिज इक्वेशन. त्याच्यामध्ये मॅक्सवेल अँड त्याच्या इक्वेशनबद्दल काय आलं आहे ते आपण लिहायचं. आता पुढे काय व्होकॅब्युलरी आहे, डिस्क्रायबिंग वर्ड्स, म्हणजे या शब्दांना व्यक्त करणारे शब्द कोणते आहेत. इथे फॉर्मल एज्युकेशन, सर्क्युलर पॅटर्न्स, इनव्हिजिबल मॅग्नेटिक फील्ड्स, इम्पॉसिबल टास्क, हे शब्द ते 2 गुणांसाठी आहे. ग्रामर बेस्ड ॲक्टिव्हिटीज काय बघा, तर इथे काय म्हटलंय, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग युअर ओन वर्ड्स. तर तुम्ही वाक्य पूर्ण करायचे. शी वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट हर थिअरी वॉज करेक्ट टू देम अँड ही डिड नॉट नो मच अबाउट हिज पास्ट लाईफ. पर्सन रिस्पॉन्स क्वेश्चन काय, वेन यू विश टू अचीव सम गोल डज इट मॅटर वॉट यू आर. म्हणजे तुम्हाला जर एखादं उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे तर फरक पडतो का तुम्ही कोण आहात त्याचा, कसे दिसता, कसे आहात, किती उंच आहात, कुठून येता तुम्ही, गरीब आहे श्रीमंत आहे, याचा काही फरक पडतो का, तर नाही पडत ना फरक. ते तुम्ही लिहायचं इथे. सो इथे क्वेश्चन 3 बघा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, या कवितेच्या ओळी वाचायच्या, याच्याप्रमाणे प्रश्नाचं उत्तर लिहायचं. आता पिक आउट द, इथे कविता काय आहे, व्हॉट इज सक्सेस, राल्फ वॉल्डो इमर्सन यांची. ठीक आहे. प्रश्न काय विचारला आहे, पिक आउट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. द पोएट सेज दॅट सक्सेस इज काय, उत्तर बी. द पोएट वॉन्ट्स अस टू सी, आन्सर बघा. आणि द पोएट वॉन्ट्स अस टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर, सो बी. द पोएट वॉन्ट्स अस टू अप्रिशिएट ब्युटी. 2 गुण मिळाले, फक्त कविते आधारित आहे. सेकंड काय, लिस्ट ऑल द टू इन्फिनिटिव्ह वर्ब्स फ्रॉम यूज टू इन द पोएम. जिथे कुठे टू लावलेलं असतं ना, तिथे क्रियापदाच्या पहिल्या रूपाला टू लावलं की समजायचं तो इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. इथे तर सगळीकडेच टू लावलेलं आहे क्रियापदाला, म्हणून सगळे काय आहेत, इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहेत. म्हणजे आता हे लाफ, टू लाफ, लाफ हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. टू लाफ, टू विन, टू अर्न, टू अप्रिशिएट, टू लिव्ह, टू नो, हे सगळे काय, टू हॅव, हे सगळे इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहेत. ठीक आहे, सगळे लिस्ट करून लिहायचे. अँड फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज्ड इन द फॉलोइंग नाउन्स. आता पीपल कसं आहे, इंटेलिजंट लिहिलेलं आहे आणि चाइल्ड कसं आहे, हेल्दी चाइल्ड. सो हे दोन्ही काय डिस्क्रिप्टिव्ह वर्ड आहे. आता ॲप्रिसिएशन आणले पोएमचं, त्यासाठी कविता आलेली सिल्वर पोएम. आता यांनी जो फॉर्मॅट दिला आपल्याला त्याच फॉर्मॅटनं आपण ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. मार्कसुद्धा दिले आपल्याला कसं कसं देणार आहेत. सो आता इथे बघा काय टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज सिल्वर. पोएट कोण आहे, द पोएट ऑफ द पोएम इज वॉल्टर डी ला मरे. हे लिहायची गरज नाही आहे, फक्त नाव लिहा. ते नावसुद्धा आलेलं आहे खाली, बघून लिहायचं ॲज इट इज. इथे या मार्क तुम्हाला 1 आरामात मिळणार आहे. राईम स्कीम काय या पोएमची, फर्स्ट 2 स्टांजा कसे ए ए बी बी आणि फायनल स्टांजा ए ए बी बी सी सी. पाठ करा येत नसेल तर. फिगर ऑफ स्पीच काय, सिमिली आणि पर्सोनिफिकेशन. सेंट्रल आयडिया काय आहे पोएमची. आता सेंट्रल आयडिया म्हणजे काय, मध्यवर्ती कल्पना, म्हणजे कवितेचा सार काय याचा. तर थीम आहे, द पोएम इज अबाउट अ मून लाईट नाईट. द सिल्वरी लाईट ऑफ द मून कवर्स द होल अर्थ अँड एव्हरीथिंग ऑन इट लुक्स सिल्वरी. द पोएम स्टँड्स अबाउट फॉर इट्स रिच व्हिज्युअल इमॅजिनरी अँड द पोएम इज लाईक अ लँडस्केप पेंटिंग. आता क्वेश्चन 4 आला आहे, नॉन टेक्स्चुअल पॅसेज. तर इथे पी व्ही, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. सो इथे पी व्ही सिंधू इज अन एक्स शटर पासून ते आपल्याला
रँकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2014 पर्यंत आहे. तर याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग. सगळ्यात सुरुवातीला द स्पोर्ट्स पर्सन अँड द स्पोर्ट. तिथे PV सिंधूचं कोणतं गेम आहे, PV रामन्ना, पुलेला गोपीचंद आणि हँडबॉल, हे सगळ्यांची जी नावं आहे ते बघून लिहा आणि कम्प्लीट द फॉलोइंग टाईमलाईन. तर इथे 1995 1995मध्ये PV सिंधू हीच काय होती, 2009मध्ये PV सिंधू विन्स तिनं काय जिंकलं, हे सगळं इथे दिलेलं आहे. फक्त उचलायचं आणि लिहायचं आहे. फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड. डिस्क्रायबिंग वर्ड्स काय बघा, बॅडमिंटन, प्लेइंग बॅडमिंटन, सिल्वर मेडल, हार्ड वर्क आणि एल्डर सिस्टर हे आहेत. So A4 I do as directed. क्वेश्चन आहे PV सिंधू वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 2015 आणि त्यांनी म्हटलं फ्रेम अ क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट. द अंडरलाईन पार्ट काय इन 2015. आता उत्तर काय येणार, वेन वॉज PV सिंधू वॉज अवॉर्डेड द पद्मश्री, म्हणजे येणार इन 2015 हे उत्तर. सो क्वेश्चन मार्क द्यायचा आणि जिथे कॅपिटल लेटर सेम ॲज इट इज लिहा व्यवस्थित, त्यातलं फक्त नीट सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे. PV दिव्या इज अ नॅशनल लेवल हँडबॉल प्लेअर. तर इथे ॲड क्वेश्चन टॅग करायचं. क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, उत्तर लिहिताना आहे तसं वाक्य लिहायचं. ठीक आहे, PV दिव्या इज अ नॅशनल लेवल हँडबॉल प्लेअर असं जास्त वाक्य लिहायचं. त्याच्यानंतर इथे ना फुल स्टॉप काढायचा आणि कॉमा द्यायचा, बरं का. आता इथे काय आलं, हेल्पिंग ऑफ इज आलेलं. सो इथे काय येणार, वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग येतो. इजंट. इजंट काय, आता ही दिव्या आहे ना म्हणून हिला, हिचं प्रोनाउन काय आहे, शी. इजंट शी असं येईल. ठीक आहे. पर्सन रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर फेवरेट गेम, वाय डू यू लाईक इट. तुमचा आवडीचा खेळ कोणता, तुम्हाला का आवडतो, एवढं सोपं आहे, उत्तर लिहू शकता आरामात. समरी रायटिंग सांगितलं, हा जो पॅसेज होता त्या पॅसेजवरच तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे. याला 5 मार्क आहे. क्वेश्चन सोडू नका, कंपल्सरी आहे. आता रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला लेटर आहे इथे दिलेलं, इमॅजिन दॅट युअर राजा. तुम्ही राजा किंवा रिया आहात. व्यंकट फ्रॉम द फ्लॅट नंबर 9. तुम्हाला ते पत्ता दिला आहे तुम्हाला पूर्णपणे, गोकुळधाम सोसायटी सोलापूर. नाव रीड द अपील गिवन बिलो अँड अटेम्प्ट एनी वन. तर इथे काय म्हटले, इट्स सेफ, इट्स सिम्पल अँड इट्स लाईफ सेवर, ब्लड डोनेशन कॅम्प. ती माहिती दिली पूर्ण, त्याच्यावर आधारित पत्र लिहायचं. एक तर तुम्ही काय करू शकता, इनफॉर्मल लेटर लिहू शकता किंवा फॉर्मल लेटर लिहू शकता. तर इथे बघा, क्वेश्चन बी, डायलॉग रायटिंग ऑन ड्राफ्टिंग अ स्पीच B1 और B2. तर इथे तुम्हाला बघा, हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं उत्तर आपण लिहूयात. प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. खूप सोपं असतं, उलटे पलटे दिलेलं असतं सेंटेन्स, आपण त्यातनं उत्तर लिहायचं आहे. तर इथे 1 2 3 4 सिक्वेन्स दिला. सेकंड आहे कम्प्लीट द डायलॉग. कम्प्लीट डायलॉग करताना आपण फक्त ओके, येस, नो नाही करायचे, अर्थपूर्ण आपण वाक्य लिहायचे. थर्ड आहे राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंज ऑफ क्लीन इंडिया ब्युटिफुल इंडिया. तर याच्याबद्दल तुम्ही डायलॉग लिहायचा आहे. और किंवा हे नसेल जमत तर ड्राफ्टिंग स्पीच करा. पण स्पीच येत नसेल तर नक्की याला लावा किंवा हे सोडवा, कारण याचे ॲटलिस्ट तुम्हाला 1 1 3 पैकी काही मार्क तरी भेटतील. इथे सलग चुकलं तर सलग जातील मार्क, पण जर चांगलं पाठ केलं असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर इथे विषय काय आहे बघा, आर गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली बॅन्ड द यूज ऑफ पॉलीबॅग्स. तर पॉलीबॅग्स म्हणजे काय, ह्या प्लास्टिक पिशव्या बॅन केल्यात वापरण्यासाठी. तर इथे तुम्ही काय म्हणायचं आहे, ॲज अ सेक्रेटरी ऑफ एन्व्हायरमेंटल स्कूल क्लब प्रिपेअर अ स्पीच टू डिलिव्हर्ड ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे एक्सप्लेनिंग द स्टुडंट्स द एव्हिल्स ऑफ युझिंग पॉलीबॅग्स, मेक यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तर हे पॉईंट्स दिले ते वापरा आणि याप्रमाणे लिहा. आता इथे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, यूज मोबाईलचा वापर करून पॅरेग्राफ लिहायचा आहे. यासाठी सुद्धा 5 मार्क आहे. महत्त्वाचे कसं लिहायचं सांगते तुम्हाला. हे बघा, द मोबाईल, पहिलं टायटल लिहायचं, द यूज ऑफ मोबाईल फोन्स. त्यानंतर कसं लिहायचं, द मोबाईल फोन इज अ वंडरफुल मॉडर्न इन्व्हेन्शन वगैरे वगैरे हे सगळं दिलेलं ते लिहा. मी आता वेळ घालवत नाही वाचायला. किंवा मग तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा अँड ड्रॉ ट्री डायग्राम. हे सुद्धा खूप सोपं असतं ट्री डायग्राम करायला. नाही जमलं तर मग तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा. ठीक आहे. एक्सपांड द थीम आहे इथे. एक्सपांड थीम कशी करायची, न्यूज रिपोर्ट द्यायचा आहे. तर न्यूज रिपोर्ट कशावर आहे, गिव्हन पॉईंट गव्हर्नमेंट बॅन प्लास्टिक इन महाराष्ट्र. तर याच्यावर न्यूज लिहायची आहे. डेव्हलप स्टोरी किंवा मग स्टोरी डेव्हलप करायची. वन्स देअर वॉज अ पुअर बॉय नेम रोहन, ही हॅड अ रिच फ्रेंड. रोहित, आता ही खूपच सोपी गोष्ट आहे. गरीब मित्र, श्रीमंत मित्र, पुढे काय होतं तुम्हाला माहिती आहे. सो ट्राय टू राईट इट डाऊन. ज्यांना हे रिपोर्ट रायटिंग अवघड वाटतं त्यांनी स्टोरीला लिहायला सुरुवात करा. आणि स्किल डेव्हलपमेंटचा शेवटचा प्रश्न आहे, फटाफट आपण घेऊन टाकू हा प्रश्न. तर इथे कसं असतं, याला अटेम्प्ट करा, हे हक्काचे 5 मार्क मिळतील. सो बघा इथे लास्ट, शेवट, माइंड, मन, लेसन, धडे, हॅपी, आनंदी, सक्सेस, यश, अँग्री, राग, इंडिया इज माय कंट्री, भारत माझा देश आहे,
ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. तो सकाळी लवकर उठतो. आय लाईक टू वॉच कॉमेडी मूवीज. मला विनोदी चित्रपट बघायला आवडतात. बुक्स आर माय फ्रेंड्स. पुस्तके माझे मित्र आहेत. आता सी आहे सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधी राहणी, उच्च विचारसरणी. आणि वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. म्हणजे इच्छा तिथे मार्ग. आहे की नाही सोपं. सो मी तुम्हाला शिकवलंय कसा सोडवायचा पेपर, त्याप्रमाणे सोडवा. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.